अनेक जण मला विचारतात की कोणतं बुक चांगलं आहे पी-वाय-क्यूसाठी, ओ-कॅप कशातून करायचं आणि कसा स्टडी केला पाहिजे. तर कोणतं पण एक मला वाटतं पी-वाय-क्यूचं बुक घेऊ शकता तुम्ही. तर माझ्याकडे झिरो एररचं आहे. तर त्याच्यातून मी ओ-कॅप करतोय. अर्थात आपल्या आधी प्रायोरिटी पी-वाय-क्यूला असली पाहिजे. त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. कोणतं पण एक्स्ट्रा एखादा रेफरन्स बुक वाचू शकता. मला वाटतं झिरो एरर बुक चांगलं आहे. जे पण तुम्ही वाचत असाल तर. पण दुसरं असेल तर हरकत नाही. तर मी कसं स्टडी करतोय तर ते बघूया. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन हा टॉपिक मी करणार आहे आता. तर याच्यामध्ये मी याच्यामध्ये इथं पण इथं काय मी पेज ठेवले तर इथे मी नोट्स काढतो. तर सगळे मी काढतो का? नाही. तर याच्यामध्ये समजा आता मी प्रश्न जर पाहिला, आता हे पहिला प्रश्न बघूया आपण. फेवर हे एम्पॅची ट्रान्सलेटर ग्रुप सीला विचारलेलं आहे. फेवर बाय अ पर्सन इन हाय ऑफिस टू हिज ऑर हर रिलेटिव्ह. आता हे माहिती आहे आपल्याला. नेपोटिझम म्हणतात. हे चर्चमध्ये असतं. सो सोपं आहे. तर हे लिहिण्याची गरज आहे का? नाही. आणि बाकी पण त्यांनी ऑप्शनमध्ये दिलं आहे. तर अर्थात आता ऑप्शनमधलं पण मला वाटतं केलं पाहिजे जेणेकरून तेवढंच तुमचं एक्स्ट्रा ओकॅप तुमच्याकडे राहील. तर ट्रान्सपरंट हे तर सोपंच आहे. फिलॅन्थ्रॉपी सोपं आहे. आता काय दिलं आहे? युज्युरर. तर वन हू लेंड्स मनी ऑन हाय रेट ऑफ इंटरेस्ट. मला वाटतं हे तुम्ही आता इथं लिहिलं पाहिजे. तर मी आता इथे ते लिहील की ओके नवीन काहीतरी मला भेट एकतर मला येत नाही आहे किंवा इथं ते नवीन आहे माझ्यासाठी हे. युज्युरर. वन हू लेंड्स म्हणजे सावकार म्हणतोय आपण मराठीमध्ये. वन हू लेंड्स मनी ऑन हाय रेट ऑफ इंटरेस्ट. सो वन हू लेंड्स मनी ऑन हाय इंटरेस्ट. सो असं मी लिहितोय. जे पण मला नवीन वाटतंय ते मी इथं असं लिहिणार आहे. 63 प्रश्नापर्यंत मी आलेलो आहे आता. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे पी-वाय-क्यू बघताना. तर त्याच्यामध्ये मला नवीन कोणते वाटले ते मी लिहिले तिथे. तर ते बघू शकता. हे 30 पर्यंत झाले ते. हे अफिसियोनाडो, एन आर्डन सपोर्टर, पॅगन वगैरे हे थोडेसे नवीन वाटतात मला. हे ऑप्शनमध्ये वगैरे त्यांनी त्यातले मी घेतले. नेक्स्ट टाईम जर अवघड जर कोणाला विचारायचे झाले तर मला वाटतं हे विचारू शकता. थोडेसे अवघड आहेत हे. सो नेक्स्ट टाईम फक्त याच हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याच्यावरच माझा फोकस राहील. सो 60मध्ये मला एवढे सापडले तर मला वाटतं अजून 100 तर सापडतील असं मला वाटतं. 100 पर्यंत जाईल आकडा. सो जेणेकरून नेक्स्ट टाईम फक्त 100 वरच माझा फोकस राहील की ओके हे महत्त्वाचे आहेत. हां, त्यानंतर अजून दुसरे काही रेफरन्स बुकमधून जर मला वाटले काही महत्त्वाचे तर ते पण मी याच्यामध्ये ॲड करेन.